नमस्कार, आपण पाहत आहात खानदेश दर्पण 24/7. खानदेश दर्पण. नमस्कार, मी राजेश चौधरी. खानदेश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, या भागामध्ये सावद्यामध्ये कोणतं मंदिर आपलं आहे? जगमाता मंदिराच्या पाठीमागे गेल्या 2-3 महिन्यापासून पाण्याची समस्या उद्भवते आहे. आज सकाळी मी जेव्हा या ठिकाणी आलो त्या ठिकाणी मला समजलं की खूप पाण्याची समस्या आहे. गेल्या 1.5-2 महिने किंवा 3 महिने पकडू आपण, पाण्याची समस्या आहे. पाणी वेळेवर येत नाही आहे. चला इथल्या नागरिकांशी आपण बोलून घेऊया. काय नळांना मोटर लावून पण पाणी येत नाही, मोटरींना पाणी येत नाही, तर पाणी कसं येत? 3 महिन्यापासून मोटरला सुद्धा पाणी येत नाही. आलं तर अर्धच पाणी येतं, अर्ध येत नाही. आणि नगराध्यक्षाच्या घरी गेलो तर ते म्हणतात तुम्ही इथं कशाला आले, इथं कमी पाणी देणार आहे. तिथं नगरपालिकेत या. तिथं नगरपालिकेत एवढ्या 5 वाजता कोण असतं, कोणाला भेटणार, कोणाला सांगणार आमची समस्या? आम्ही बरं हे पाण्याची समस्या किती महिन्यापासून? 3 महिन्यापासून जानेवारी महिन्यापासून चालू आहे. जानेवारीपासून चालू आहे पाण्याचं. 2-2 वाजता उठणं पडतं. बरं, हा प्रभाग कोणता आहे? जगमाता चौक. नाही, प्रभाग क्रमांक काय? प्रभाग क्रमांक 5. बरं, नगरसेवक नगरसेविका कोणी आल्या तुमच्या? हा, जयश्री ताई येऊन गेल्या. जयश्री नेते ताई आल्या. बरं त्या आल्या. त्यांनी काही तुमची समस्या जाणून घेतली? हो, त्यांनी जाणून घेतली आणि त्यांनी आता टँकर पाठवलं, पण तेही पिण्याच्या पाण्याचं नाहीये ना. हे पाहिजे असं घाण पाणी आहे, ते वापरण्याचं पाणी आहे. पितीन काय हे घाण पाणी पिण्यायोग्य आहे का? पहा तुम्ही पाणी. बरं, या भागामध्ये पाणी कमी येत आहे, ठीक आहे, नाही किंवा येत नाही आहे, तर मग ही समस्या जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तुम्ही डायरेक्ट नगरपालिकेत किंवा पाणी पुरवठ्याला भेटले की नाही भेटले? सत्रादार गेलो, रोज फोन करतोय. इकडली पाईपलाईन फुटली आहे, काम चालू आहे. तिकडली पाईपलाईन फुटली आहे, काम चालू आहे. परवा पाणी येईन, उद्या पाणी येईन, असे नुसते आम्हाला भुलवताय ना. आम्ही बोलतोय, आश्वासनं देत आहे. आम्ही म्हणतो हो बुवा झालाय, पाईपलाईन फुटली असेल, समस्या असेल, सोडवतील, येईन पाणी. जेव्हा प्रॉब्लेम झाला तेव्हा तुम्ही प्रभागातल्या जे आपले नगरसेवक नगरसेविका आहेत त्यांच्या कानावर टाकलं? अरे, त्यांना दारी बोलवलं. अच्छा, सचिन बराटेला दारी बोलवलं, जयश्री त्यांना दारी बोलवलं. त्यांनी पाहिलं, फोटो काढून नेले नळाचे की पाणी येत नाहीये. पाणी सोडणारे येऊन गेले, त्यांनी नळ पाहिला. आमचा नळ बिलकुल जंबीनशी आहे, तरी एक पाणी येत नाही. तांब्याभर पाणी, मोटरला पाणी येते सुद्धा पाणी नाही. आम्ही पुऱ्या रात्रीच्या जागी मोटर लायसन पाणी भरतो तर आमचं काय संबंध? मला बिल येतं, आम्ही कुठून बिल येतात, आम्ही कसं काय पाणी आता हे पाण्यासाठी बाया पाणी भरत राहिल्या. ते शेतावाल्या माणसाचा डबा झाला आणि तो गेला नाही आज. मग कामाला जाणार नाही तर खातीन काय? मग हे पा, आता आपण फिरतोय, बाया पाण्याभोवती फिरताय, तर माणसाचा डबा झाला आणि तो माणूस आज शेतात गेला नाही, म्हणजे मजुरी बुडली. मग असं जर रोजच चालू राहिलं तर मजुरी खातीन काय? आणि खातीन काय? तुम्हाला पाणीपट्टी, तुम्ही म्हणता पाणीपट्टी भरा, पाणीपट्टी भरा. त्यांच्याकडून अजून काम होत नाही, तर मग काय उपयोगाचं आहे? नवीन टाकीचं काम चालू आहे, पण मग पाणी नेहमी तेच कारण सांगते ना, पाण्याचे बिल भरणार नाही. 3 महिने सरळ सांगून द्या, आमच्या दारात यायचं नाही. आणि रात्री जर ओव्हरफ्लोचं पाणी येईल तर आम्ही 1 वाजता नगरपालिकेत पाणीपट्टी भरायला जाऊ. त्यांना काय करायचं? आम्ही मोटर लावून पाणी भरतो, पण आमच्या ज्यांच्याकडे मोटर नाही आहे ते काय करणार आहेत? पण आम्हाला प्रॉब्लेम होताच नाही. आणि बिल कोण भरेल? बिल कोण भरेल? बरं, एक बोला. अरे, मी आता हे शेतकरी वर्ग आहे की नाही, माझा सकाळी काम पाणी भरतील का शेतात जातील? कामावर बाया कशा काय जातील सांगा बरं. म्हणजे पाण्यासाठी गेल्या 3 महिन्यापासून पाण्यासाठी हे रात्री बेरात्री उठून चेक करत असतात. पाणी आज येईल, उद्या येईल, परवा येईल असं पाहत असतात. पण इथे पाण्याची समस्या गेल्या 2-3 महिन्यापासून आहे. त्याच्यामुळे पालिकेने लवकरात लवकर ही समस्या सोडवावी असं हे नागरिकांचं म्हणणं आहे. आम्ही सगळ्या बाया नगरपालिकेत येऊन बसू, तिथं झेंडे घेऊन बसू जोपर्यंत पाणी समस्या सोडणार. 3 महिने झाले तुम्ही जर असा प्रॉब्लेम होतोय तर तुम्ही नगरपालिकेत सर्वेचे सर्वे का नाही गेले? गेलो ना, त्यांना इथं बोलवलं, त्यांनी आले, पाहिलं, तरी समस्या नळ म्हणजे रोड धुताय आणि आमच्याच भागात पाणी नाही. मग आम्ही काय करायचं? आम्ही नगरपालिकेला कुलूप लावून घेऊ. आता जास्त आम्ही जाणारच आहे आज. खरखरीत उन्हाचं तापमान खूप आहे. 42-45 अंशापर्यंत तापमान असताना यांचं म्हणणं असं आहे की दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या परिसरामध्ये पाणी रोडवर अक्षरशः सांडलं जातं, शिंपडलं जातं. आणि या परिसरामध्ये पाण्याचा 3 महिन्यापासून थेंब नाही आहे. तरी त्वरित पालिकेने या समस्येकडे लक्ष द्यावं असं नागरिकांचं म्हणणं आहे. खानदेश दर्पणसाठी मी राजेश चौधरी, प्रदीप कुलकर्णीसह सावदा. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदेश दर्पण 24/7. आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.